गेल्या काही काळापासून डिजिटल गुंतवणुकीच्या नावाखाली सामान्य नागरिकांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. नागपूरमध्ये अशाच एका धक्कादायक आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश झाला आहे. फ्री कॉइन आणि मर्चंट कॉइनच्या नावाखाली देशभरातील हजारो गुंतवणूकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. आरोपींनी अत्यंत शिताफीने एक बनावट वेबसाईट तयार करून 31,000हून अधिक सदस्यांना जाळ्यात ओढले होते. गुंतवणूक करा आणि दरमहा मोठा परतावा मिळवा असे आमिष दाखवून तसेच नवीन सदस्य जोडल्यास कमिशन मिळेल असे सांगून लोकांकडून ही लूट केली जात होती. नागपूरमधील एका महिलेच्या तक्रारीनंतर पोलीस तपासात ही वेबसाईट पूर्णपणे बनावट असल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी 2 मुख्य आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. यावर अधिक माहिती देताना पोलीस आयुक्तांनी सांगितले की आरोपींनी एक मोठे नेटवर्क तयार करून 31,000पेक्षा अधिक सदस्यांना लक्ष्य केले होते. आतापर्यंतच्या तपासात या प्रकरणात सुमारे 80 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे. आरोपींची 5 बँक खाती देखील गोठवण्यात आली आहेत. हा घोटाळा अत्यंत मोठ्या प्रमाणात असून या प्रकरणात गुंतलेल्या इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे. त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती नागपूर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली आहे. केस दाखल झालेल्या पाचपावली पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याच्यात जे 2 आरोपी आम्ही अटक केलेले, याच्यात फिर्यादी ज्यावेळेस आमच्याकडे आली होती त्याचं असं म्हणणं होतं की साहेब आम्ही पैसे इन्व्हेस्ट केलेले एक स्कीममध्ये, FDA नावाची एक ही स्कीम आहे. तर त्याच्यात त्यांनी असं सांगितलं की साहेब आम्हाला ज्या माणूसने अप्रोच केला त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला अलॉट करतो आहे 12,500 कॉईन्स आणि वेबसाईटवर त्याला म्हणजे इन्व्हॉल्व केला आणि त्याच्यानंतर जे आहे ते त्यांनी परत सांगितलं की तुम्ही 5,000 रुपये अजून इन्व्हेस्ट करा. हे केल्यानंतर ज्यावेळेस ती महिला ज्याच्याकडे गेली होती की साहेब मला पैसे परत पाहिजे आमचे, तर तो म्हणाला की तुम्हाला अजून 25 लोक याच्यात तुम्ही अजून मेंबर्स करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही पैसे परत करू. तर हे झाल्यानंतर त्याच्यात त्यांनी जर परत ती गेली तर त्याला परतही पैसे त्यांनी नकार दिला आणि त्याच्यानंतर ती आमचे सायबर पोलीस स्टेशनमध्ये ती आली आणि त्याची रीतसर आम्ही सगळा एक इन्क्वायरी केला आणि इन्क्वायरीच्या नंतर आम्हाला कळलं की हा एक मोठा फ्रॉड आहे आणि हा म्हणजे संपूर्ण भारतामध्ये त्याच्या हे प्रसार असू शकतो आहे. तर ते आम्ही आता त्याची ते इन्व्हेस्टिगेशन आमची चालू आहे. 2 आरोपी आम्ही याच्यात अटक केलेले आहे. याच्यात एक मुख्य गोष्ट आहे तर ती अशी आहे की तो जो माणूस आहे ज्याला कॉईन मिळतात तर त्याच्या काउंटरमध्ये ते कॉईन्सचे नंबर दिसतात, परंतु ज्यावेळेस तो पैसे परत मागायला जातात तर त्याला त्याचे पैसे परत मिळत नाही. आणि अशी एक स्कीम आहे जी मल्टी लेवल स्कीम आहे, ज्याच्यात तुम्ही नंबर ऑफ मेंबर्स वाढवा मग तुमचे पण पैसे वाढतील अशी ती स्कीम आहे. याच्यात आता आमची फर्दर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. ते नाव आता आम्ही सांगणार नाही, ते आम्ही तुम्हाला दिलेले आहे. याच्यात हे जे दोन्ही आरोपी, एक जे आरोपी आहे तो बाहेरचा आहे म्हणजे चंदीगडचा, एक आपल्या इकडचा आरोपी आहे आणि आरोपीचे जे बॅकग्राऊंड आहे ते एज्युकेटेड आहे आणि तसेच तो जो मेन मुख्य आरोपी आहे त्याच्यासोबत अजून कोण कोण आहे त्याची एक जे एक्झिक्युटिव्ह कमिटी असतात किंवा CEO वगैरे असतील आणि इतर जे मेंबर्स आहेत ते आता आम्ही काढतो आहे, शोधतो आहे, त्याची पुढची कारवाई आपण. याच्यात जे आहे म्हणजे काही लोक असू शकत आहे ते आता आम्हाला खात्री करायची आहे की बाहेरच्या लोकांनी पण अरेस्ट केला असेल याच्यात, कारण व्हर्च्युअल करन्सी तो इथे दाखवतो आहे आणि हे म्हणजे सगळीकडे व्हिजिबल असतात अशी गोष्ट, मग ते केलं असेल ते, परंतु आता आमची इन्व्हेस्टिगेशनमध्ये तो कळेल. केवळ मोठ्या परताव्याच्या आमिषाला बळी पडून कोणत्याही अज्ञात वेबसाईटवर पैसे गुंतवणे किती धोकादायक ठरू शकते हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. सध्या पोलीस आरोपींच्या मुसक्या आवळत आहेत, पण सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी अशा कोणत्याही बनावट योजनांपासून सावध राहणे गरजेचे आहे.
क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.